तस्मै श्री गुरवे नमः। नमस्ते, मेरा नाम है जयदेव परांजपे और आप सबका नगरायण में बहुत बहुत स्वागत। अब ऐसा है कि हम नगरायण के अंतर्गत पुणे को एक उदाहरण लेके चल रहे हैं और पुणे के स्तर पे जो नगर पहुंचे हैं उनमें जो त्रुटियां हो रही हैं, गलतियां हो रही हैं रीडेवलपमेंट और रियल एस्टेट की इन्वेस्टमेंट को लेकर, उसके पैटर्न्स हम आपके सामने रखते हैं ताकि भारत भर में कहीं भी आपके यहाँ यदि ऐसी कोई समस्या होती है तो आप उसे जान सकें, समझ सकें और जहां तक संभव है उसे टाल सकें। तो इसी प्रयास में हम देखने जा रहे हैं कोथरूड की ओर। और कोथरूड की बात करें और हम हिंदी में करें तो पहले तो यह आवश्यक है कि कोथरूड अपनी समस्या समझे और इसके लिए मुझे आवश्यक होगा कि मैं मराठी में बात करूं कोथरूड के विषय में। तो आज का ये सत्र जो है मराठी में होगा, किंतु मैं प्रयास करूंगा कि हिंदी भाषी भी यदि इस मराठी को सुने तो कहने का जो अर्थ है वो तो समझ पाए। ठीक है, तो चलते हैं आगे। आता मुद्दा असा आहे मित्रांनो की कांड होणार आहे, आपण म्हणतोय किंवा होतंय, कोथरूडमध्ये कांड होतंय म्हणजे नेमकं काय होतंय। तर पहिले आधी एक उदाहरणादाखल सांगतो की डहाणूकर कॉलनी सारख्या ठिकाणी ही ऐकीव माहिती आहे, पण सत्य आहे कारण त्या व्यक्तीला मी भेटलेलो आहे। बिल्डरच्या मार्केटिंगच्या जोरावरती होम लोन करून 1,40,40,00,000ला घेतलेला 2 BHK 3 वर्षांनी जेव्हा विकायची वेळ आली त्यावेळेला 1.2 crores म्हणजे 1,20,00,000 रुपयेच फक्त मिळायला लागले। रिसेलच्या प्राइसेस कमी होत आहेत मित्रांनो। या व्यतिरिक्त नवीनच्या प्राइसेस सुद्धा कमी होणार आहेत। सगळं 2, 3, 4 BHK लक्झरी 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 एलिट एक्सक्लुझिव्ह असले सगळे विशेषण लावलेली होर्डिंग्स आपण पाहतो आहोत। त्यामुळे एकाच पद्धतीचा माल खूप जास्त प्रमाणात आल्यामुळे केवळ सप्लाय वाढल्यामुळे सुद्धा ही डिमांड थोडी कमी होऊ शकते आणि त्या कारणासाठी प्राइस पण कमी करावी लागू शकते। या व्यतिरिक्त येणाऱ्या 1.5 ते 2 वर्षाच्या काळानंतर काही वैश्विक कारणांमुळे एक मोठा डिप येणार आहे रिअल एस्टेटच्या प्राइसेसमध्ये असं सांगितलं जात आहे। त्या काळी थोडंसं असं होणार आहे की लोकांची होम ऑफिस किंवा होम शेफ सारखे एंटरप्रेन्योर्स या सगळ्यांची गरज थोडी बदलणार आहे। त्यामुळे मित्रांनो आपली कॉन्फिगरेशन्सची गरज बदलणार आहे। आत्ताचे हे BHK जे फॉर्मॅट्स आहेत ना सगळे, ह्याचा जो माल तयार असेल तो विकण्यासाठी सुद्धा त्यावेळी समस्या उत्पन्न होणार आहे। असं सगळं हे होणार आहे। 3 ते 5 वर्षांमध्ये जर एकतर रिडेव्हलपमेंट आजच्या पद्धतीनं परवडणारच नाहीये आणि त्यात काही नवीन UDPCR रिडेव्हलपमेंट पॉलिसीमध्ये अधिक जास्त इंडल्जंट अप्रोच, झोनिंग पॉलिसीमध्ये काही बदल, DP नवीन पद्धतीचा आलेला असणे, काही प्रशासनात बदल करावे लागणार असतील तर त्या हिशोबाने काही नवीन पॉलिसीज येणे, असं जर काही नियमामध्ये काही घडलं नाही तर विशेषतः येत्या 10 वर्षात कोथरूडला परत एकदा रिडेव्हलपमेंटला सामोरं जावं लागेल। अख्खं कोथरूड विचार करा मित्रांनो। आणि ते सुद्धा आत्ता जे घरं घेत आहेत ना त्यांना लॉस सहन करून रिडेव्हलप करावं लागेल आणि जबरदस्ती करावं लागेल। जबरदस्ती म्हणजे असं की कोथरूडला जर सस्टेन करायचं असेल तर ही परत होणारी रिडेव्हलपमेंट करावी लागेल। या बरोबरीनं प्रसंगी असंही घडू शकतं या 3 ते 5 वर्षात आणि त्याच्या पुढच्या एकंदर 10 वर्षाच्या काळामध्ये की काही इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स, काही रस्ते, पूल वगैरे सारख्या गोष्टी या एकतर नीट होणार नाहीत, अडकून पडतील। म्हणजे एकीकडून पूल काढायला पाहिजे होता तर याऐवजी सरळ जाणारा पूल काढला वगैरे अशा गोष्टी होऊ शकतात। आता काही कारणं या सगळ्यांची स्थानिक आहेत। काय होतं, स्थानिक कारणं जी घडतात त्यामुळे प्रशासनाला पण एक प्रकारचा संभ्रम निर्माण होतो की अरे हे असं करायचंय का नाही करायचंय। आणि काही कारणं वैश्विक आहेत। आज आपण स्थानिक कारणांचा एक ओव्हरऑल गोषवारा घेऊया। त्यामध्ये एक आपसातले जे हेवेदावे असतात ना सोसायट्यांमधले, त्यामध्ये गोष्टी घडतात की त्यांच्याबरोबर आमची रिडेव्हलपमेंट नको असं म्हणणं, किंवा आमचं रोड साईड आहे, आमचं लँड पार्सल मोठं आहे किंवा त्यांचा FSI आमच्यापेक्षा जास्त कन्झ्युम झालेला आहे, या कारणासाठी आम्हाला जास्त राईज मिळावा त्यांच्यापेक्षा,
अशा पद्धतीचे हेवे दावे असतात. त्याच्यानंतर काही डील झालं, माझा बिल्डर आला तर मला काही सुटेल, यासाठी रिडेव्हलपमेंटचे साहेब लोक जे आपण मागच्या सत्रामध्ये पाहिले, तशा पद्धतीचे लोक हे योग्य वेळेला निर्णय घेत नाहीत, लांबवतात, टायमिंग चुकवतात. आता या सगळ्यासाठी बिल्डरला दोष देऊ शकत नाही. कसं आहे मित्रांनो, यथा राजा तथा प्रजा हे आपण ऐकलंय. त्याचबरोबरीनं यथा प्रजा तथा राजा असंही असतं. आणि त्याच कोटीतली एक गोष्ट आज माझ्याकडून ऐकून घ्या. यथा डिमांड तथा सप्लाय. बिल्डरनी तरी काय करावं, त्यांचा व्यवसाय आहे. त्यांनी काय केलं, एक बिल्डिंग आहे तिला पटवलं, बाजूची बिल्डिंग सोडली आणि तिसऱ्या बिल्डिंगला पाठवलं. म्हणजे मधल्या बिल्डिंगला पर्याय राहणार नाही आणि ते एकत्र येतील, प्रसंगी एकत्र करून चांगलं प्रोजेक्ट करता येईल. हा त्यांचा प्रयत्न होता. पण सोसायटीवाल्यांनी करायचा तो मुरुक केलाच. तसाच दुसरा प्रयत्न होता, रोड साईडची बिल्डिंग करावी, म्हणजे मागच्याला त्याचा बेनिफिट मिळणार नाही, म्हणजे कमी मिळेल रोड साईड गेल्यामुळे, आणि ही गोम लक्षात आली तर ते वेळीच बरोबरीनं येतील. आले बरोबरीनं तर एकत्र करता येईल, चांगलं करता येईल. हा एक प्रयत्न बिल्डर्सने केला. तिथंही मोरू झाला बऱ्याच ठिकाणी. या व्यतिरिक्त छोटा जीव असलेले बिल्डर्स, ज्यांची कन्स्ट्रक्शन फायनान्स उभी करायची कपॅसिटी नाहीये, असे बिल्डर्स, छोटा प्रोजेक्ट करायचं रे, 2 वर्षामध्ये पूर्ण करायचं, प्रोजेक्ट मारायचं. मारायचं? पण ही भाषा सुरू झाली. लक्षात घ्या मित्रांनो. आणि मग झाली ती स्टँड अलोन रिडेव्हलपमेंट. कोथरूडमध्ये तुम्ही लक्षात घ्या, स्टँड अलोन रिडेव्हलपमेंट जेव्हा व्हायला लागली, तेव्हा फ्लोर प्लेट नीट मिळत नाही बिल्डर्सना आणि मग वाटेल त्या समस्या येतात. म्हणजे खोलीच्या कोपऱ्यामध्ये 2 कॉलम्स मध्ये आतमध्ये आलेले असतात. एक 6 इंच, एक 4 इंच. त्या कोपऱ्याचं तुम्ही काहीच करू शकत नाही. तिकडे बेड ठेवू शकत नाही, वॉर्डरोब करू शकत नाही, ड्रेसिंग टेबल करू शकत नाही, काहीच धड करू शकत नाही. बेडरूममध्ये बेडरूमचं दार, त्यातलं अटॅच्ड बाथरूमचं दार, बाल्कनीचं दार आणि खिडक्या, हे सगळं जर घेतलं तर बेडसाठी एक आणि वॉर्डरोबसाठी एक, अशा 2 वॉल स्पेसेस सलग काही मिळत नाहीत. चौरस पद्धतीची ड्राय बाल्कनी काढली जाते, ज्याच्यात एकतर वॉशिंग मशीन उभं राहील, नाही तर तुम्ही उभे राहाल, आणि वरचं इझी ड्रायचं तर सोडूनच द्या. हे अशा समस्या उत्पन्न व्हायला लागलेल्या आहेत. आता तुम्ही विचार करा, कोथरूडमध्ये जवळपास 60% रेसिडेन्शियल बिल्डिंग्स आहेत असं आपण मानून चालू. आता या बिल्डिंग्स 3 ते 4 मजली आहेत. एक 4 मजली मानून चालू, एका मजल्यावर 4 फ्लॅट, म्हणजे 4 चौक 16 फ्लॅटची बिल्डिंग आहे. नसतात इतक्या, थोड्या कमी असतात मागे पुढे, पण समजा 16 बांधल्या तरी त्याच्या 7 मजली ते 10 मजली, म्हणजे 7 चौका 28, 10 चौक 40 फ्लॅट्स होतात. दुप्पट ते 2.5 पट लोकसंख्या वाढणाऱ्या कोथरूडची एका अर्थाने. रस्ते मात्र तितकेच आहेत. पार्किंगच्या जागा ट्विन पार्कमुळे किंवा अशामुळे कितीतरी वेळेला अजूनही रस्त्यावरती गाड्या लागतात, अरुंद असलेल्या रस्त्यावरती. वाढत्या लोकसंख्येत तर अजून ही समस्या अरुंद होणार आहे. अम्युनिटीज मिळत नाहीत, सोशल इन्फ्रास्ट्रक्चर वाढायला वाव नाही. जिम्स म्हणा, शाळा म्हणा, अशा इतर अनेक गोष्टी, आणि या सगळ्यासाठीचा पाणी पुरवठा, वीज पुरवठा, वेस्ट मॅनेजमेंट सारख्या पायाभूत सुविधा देणं तर अजून जिकिरीचा होणार आहे. अरुंद रस्त्यांवरती तर काही विचारूच नका. हे कांड कोथरूडमध्ये होतं आहे, आपल्या डोळ्यापुढे होत आहे. आणि यात कोथरूड एकटं नाहीये मित्रांनो. आजूबाजूचे कर्वेनगर, एरंडवणे, हे सगळे भाग अशाच पद्धतीच्या समस्यांमधनं जात आहेत. आणि सगळ्या गोष्टी नियमांनी होत नाहीत. यासाठी आपल्याला जागरूक व्हायला पाहिजे. पण म्हणजे करायचं काय, हे आपण पुढच्या सत्रात पाहणार आहोत. आने वाले इस अगले सत्र के लिए हमारे साथ अवश्य जुड़िएगा. इन विषयों पर सार्वजनिक स्तर पर एक विस्तृत और व्यापक चर्चा हो, ऐसा प्रतीत हुआ, इसलिए मैं इस YouTube के माध्यम का प्रयोग कर रहा हूँ. तो यदि आप मुझे सहयोग करना चाहते हैं तो इस वीडियो को लाइक करें, शेयर करें, चैनल को सब्सक्राइब करें, नीचे कमेंट्स बॉक्स में अपने विचार छोड़ें, अपने परिजनों में भी इस बात को प्रसारित करें. इसके अतिरिक्त आप मुझसे मेरे अन्य सोशल मीडिया माध्यमों पर भी जुड़ सकते हैं. और आने वाले अगले सत्र से पहले यदि आप चाहें तो आपके विचार, सुझाव और आपके जो भी प्रश्न भी हों, तो आप हमसे व्हाट्सएप पर इस नंबर पर संपर्क कर सकते हैं, संवाद कर सकते हैं, संवाद करें. क्योंकि पता है ना, हमारे यहाँ कहते हैं, वादे वादे जायते तत्वबोधाः. बहुत बहुत धन्यवाद.